कवटेगुलनचे ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक पै पाहुणे नातेवाईक मित्रपरिवार यांचं सहर्ष स्वागत। सौ प्रमिला रमेश जगताप सरपंच, श्री बाबूराव कलगोंडा पाटील उपसरपंच, श्री गुरुपाद शिवरुद्र केटगाळे सदस्य, श्री शशिकांत आबासू शिंदे सदस्य, श्री राजेश गोरखनाथ टौरी सदस्य, श्री बाबासू शिवगोंडा पाटील सदस्य, सौ परवीन आरिफ वाळवेकर सदस्य, सौ अश्विनी अनिल पाटील सदस्या, सौ संगीता नंदकुमार शिंदे सदस्या, सौ आयेशा नादिरशा मलंग फकीर सदस्या, सौ वासंती बाबासू कांबळे सदस्या, श्री श्रीकांत अनंत जमादार ग्रामविकास अधिकारी, श्री हिम्मत खान जैनुद्दीन सनदी क्लार्क, श्री विनोद तगडू कांबळे आरोग्य कर्मचारी, कुमारी मीनाक्षी शशिकांत पडियार डेटा ऑपरेटर, श्री उमर फारूक बालेचांद नदाब ग्रामपंचायत कर्मचारी। कवटेगुलनमध्ये मर्याईच्या नावानं चांगभरच्या गजरात पालखी व आंबील प्रदक्षिणा। कवटेगुलनचे ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। यानिमित्त पहाटे 3 वाजता पालखी नदी स्नानासाठी जाऊन आली। यानंतर पालखी सहस्त्र नामावलीसहित दंडवत व पाणी घालण्याचा कार्यक्रम झाला। पहाटे 5 वाजता भाविकांच्या उपस्थितीत शिंदे सरकार कुटुंबियांच्या हस्ते मर्याईच्या नावानं चांगभरच्या गजरात श्री मर्याई देवीची मानाची ओटी भरण्यात आली। यावेळी पहाटे दर्शनासाठी व पालखीसाठी आलेल्या भाविकांसाठी येथील सुशील पडसलगे, अमोल डुबल, संतोष सुतार यांनी विनामूल्य चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती। प्रत्येक वर्षी त्यांच्या मार्फत असं नियोजन केलं जातं। याचा लाभ सर्वच भाविकांनी घेतला। दिवसभर महिला भाविकांची दर्शन घेऊन महानैवेद्य व ओटी भरण्यासाठी गर्दी झाली होती। सायंकाळी 7 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक ढोल तशा पथक यांच्या वाद्याच्या गजरात पालखी व आंबील प्रदक्षिणा झाली। यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीचा महानैवेद्य व भाकुणीचा कार्यक्रम झाला। डोळे दिपवून टाकणारी शोभेच्या दारूच्या रंगीबेरंगी आतषबाजीनं मंदिर परिसर आसमंत उजळून निघाला। सर्व भाविक, ग्रामस्थ, पाहुणे मंडळींनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला। रात्री 8 वाजता देवीचा महाप्रसाद झाला। याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। आज विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री मर्याई मंदिर समिती, यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतलाय। शिवार न्यूज साठी अनिल जासूद।